नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. देशात जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये 2013 पासून कमालीची घट झाली असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे लोकसभेत निवेदन. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना 51 शहरांमध्ये राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. रिझर्व्ह बँकेचं 5वं द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याजदरात कुठलाही बदल नाही. आणि शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी याच्या सीबीआय कोठडीत 14 डिसेंबरपर्यंत वाढ. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हा भेद न बाळगता देशाचा विकास हा निपक्ष भावनेतूनच साधला जाईल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. संविधानावरील चर्चेच्या समारोप प्रसंगी ते आज राज्यसभेत बोलत होते. देश उभारणीच्या कार्यामध्ये आजवरच्या सर्वच सरकारांचं मोलाचं योगदान असून संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याचं सामर्थ्य आहे असं ते म्हणाले. संविधानावरच्या चर्चेमध्ये खासदार रामदास आठवले यांनीही आज भाग घेतला. लोकसभेत आजही असहिष्णुतेच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. असहिष्णुता हा विषयच देशासाठी आत्मघातकी आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. सहिष्णुता ही भारतीयांच्या रक्तामध्ये असून ती आपली परंपरा आहे. असहिष्णुतेच्या आरोप प्रत्यारोपांमुळे देशाची प्रतिमा डागाळू शकते असं राजनाथ सिंह म्हणाले. देशात जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये 2013 पासून कमालीची घट झाली असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं. मुंबई बॉम्ब हल्ला प्रकरणातला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याची माहिती सरकारकडे आली आहे असं आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी लोकसभेत सांगितलं. दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावं अशी वारंवार विनंती पाकिस्तानला सरकारनं केल्याचंही त्यांनी सांगितलंय. दाऊदचं पारपत्र, त्याचे बदलणारे ठावठिकाणे यांचीही माहिती भारतानं वेळोवेळी पाकिस्तानला दिली आहे. भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाया दाऊदनं घडवून आणल्या, त्यामुळे तो भारताला हवा असल्याचंही चौधरी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. केंद्र शासन पुरस्कृत सर्वांसाठी घरं ही प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या 51 शहरांमध्ये राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला. राज्यामध्ये निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करायचा निर्णयही आज घेण्यात आला. राज्यातल्या 31 ऑगस्ट 2015 अखेर एफआरपीची 50% जास्त रक्कम ऊस उत्पादकांना देणाऱ्या 6 साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम देता यावी यासाठी राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन योजनेचा लाभ देण्याचा निर्णयही आज झाला. अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय अभ्यासक्रम तसंच द्विलक्षी अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थेतल्या पूर्णवेळ शिक्षकांना 1 जानेवारी 1996 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आजच्याच बैठकीत घेण्यात आला. नगरपालिका आणि महापालिकांचं सदस्य होण्यासाठी शौचालय असण्यासह त्याचा वापर करणं बंधनकारक करण्यासाठी अधिनियमात तरतूद करायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. चालू आर्थिक वर्षातल्या 5व्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँकेनं कोणत्याही व्याजदरांमध्ये बदल केलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यानंतर बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज दर कायम ठेवल्याची घोषणा केली. गेल्या पतधोरणातच बँकेनं रेपो दरामध्ये 50 अंकांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.75% इतका कायम ठेवला असून सीआरआर म्हणजेच रोखता दरही बँकेनं 4% एवढाच कायम ठेवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. बँकांनी थकीत कर्जाची चांगल्या प्रकारे वसुली केली आणि ताळेबंदामध्ये सुधारणा केली तर त्यांना उत्पादन क्षेत्राला अधिकाधिक वित्तपुरवठा करणं शक्य होईल असंही ते यावेळी म्हणाले. जागतिक एड्स दिनानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. उस्मानाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयातून शालेय विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली. HIV रक्त तपासणी आणि यासंदर्भात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीही देण्यात आली. लातूर जिल्ह्यामध्ये जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. एड्स हा उपचारानेच बरा होणारा आजार असून प्रतिबंधक उपाय हाच या आजारावरचा रामबाण उपाय असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. सांगली शहरातही एड्स जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
जानेवारी ते ऑक्टोबर 2015 या काळात या जिल्ह्यामध्ये एड्समुळे 29 व्यक्तींचा मृत्यू झाला असून हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माणिक सांगळे यांनी सांगितलं। सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या वतीनेही शहरातून रॅली काढण्यात आली। त्यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्सबाबत जागरूक राहण्याची शपथ देण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातही एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात आली। नागपूरमध्ये विविध संघटनांच्या वतीनं एड्स पीडितांशी भेदभाव करू नका असा संदेश देणाऱ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहराच्या मध्यवर्ती परिसरात हिरवीगार झाडं, रंगीत आणि सुगंधित फुलांचं वास्तव्य असणाऱ्या उद्यानांचा आता दिवसभर सर्वसामान्य मुंबईकरांना लाभ घेता येईल। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं याविषयी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे, त्याचा हा वृत्तांत। आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना शांतपणे बसण्यासाठी तसंच मोकळा आणि स्वच्छ श्वास घेण्यासाठी असणारं ठिकाण म्हणजे झाडाफुलांनी बहरलेलं उद्यान होय। लहानग्यांसाठी विविध प्रकारची खेळणी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुविधा असणाऱ्या उद्यानांचा लाभ आता दिवसभरात केव्हाही सर्वसामान्य मुंबईकरांना घेणं शक्य होणार आहे। याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नुकताच निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार मुंबई मनपाची सर्व उद्यानं ही केवळ सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास खुली न राहता ती आता दिवसभर 15 तास खुली राहणार आहेत। यापूर्वी ही उद्यानं ऐन दुपारच्या वेळी बंद असल्यानं सर्वसामान्य नागरिक तसंच श्रमिक वर्गाला त्याचा लाभ घेणं शक्य होत नव्हतं। मात्र आता आबालवृद्धांसह श्रमिक वर्गालाही त्याचा लाभ होणार आहे। मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यांसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 27 डिसेंबरला होणार आहे। मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी ए शैला यांनी आज मुंबईत या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 9 डिसेंबर असून 10 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर आहे, तर मतमोजणी 30 डिसेंबरला होणार आहे। या निवडणुकीमध्ये 230 मतदार आहेत। बॅलेट पेपरद्वारे मतदान होईल, तसंच नोटा अर्थात वरीलपैकी कुणीही नाही हा पर्यायही मतदारांसाठी उपलब्ध आहे असं शैला यांनी सांगितलं। शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आज उच्च न्यायालयानं 14 डिसेंबरपर्यंत वाढ केली। आजच्या सुनावणीनंतर पीटरला कडक सुरक्षा व्यवस्थेत आर्थर रोड कारागृहामध्ये देण्यात आलं। या खटल्यातील आणखी 2 संशयित मुख्य आरोपी संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनाही आर्थर रोड कारागृहातच ठेवण्यात आलं आहे। शीना बोरा हत्या प्रकरणी पीटरला 19 नोव्हेंबरला अटक करण्यात आली असून तो सीबीआय कोठडीमध्येच आहे। गेल्या शुक्रवारी त्याची दिल्ली इथं पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली होती। मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थिती आणि निर्यात बंदीमुळे अडचणीत आलेल्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एका बैठकीत दिलं। या उद्योगासाठी कृषी कर्जाप्रमाणे 6% दरानं 15 वर्ष मुदतीचं कर्ज देणं, 3 वर्षाची कर्जमाफी यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जिनिंग प्रेसिंग उद्योग वाचवण्यासाठी उपाययोजनांबाबत संबंधित समितीनं केलेल्या शिफारशींवर विचार करण्यात येईल असंही ते म्हणाले। आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास आणि संजय सिंग यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर इथं भेट घेतली। दिल्ली विधानसभेमध्ये जनलोकपाल विधेयक मंजूर होत असताना आपच्याच सहकाऱ्यांकडून टीका होत होती, त्यामुळे विधेयकातल्या त्रुटींसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपच्या नेत्यांनी हजारे यांची भेट घेतली। चर्चेनंतर हजारे यांनी मसुद्यातल्या दुरुस्त्या सुचवून दिल्ली विधानसभेत हे विधेयक नक्की मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तहसीलमधल्या सोनस टाकळी इथल्या एका शेतकऱ्यानं आज झाडाला गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी दिली। गणेश बच्छाव असं या 33 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून आजारी पिता आणि भावाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्यानं त्यानं आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय। मालेगाव तालुका पोलीस स्थानकामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या पानेड इथं प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं तालुका स्तरावरील 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। प्राथमिक गटामध्ये 6वी ते 8वी आणि माध्यमिक गटात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये आपले वैज्ञानिक प्रकल्प मांडले होते।
प्राथमिक विभागातून 65 विद्यार्थी तर माध्यमिक विभागातून 28 विद्यार्थी आणि आदिवासी विभागातून 2 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. स्वयंचलित पूर नियंत्रण यंत्रणा, खाऱ्या पाण्यापासून वीज निर्मिती, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, जमिनीत मुरलेल्या पाण्याचं शुद्धीकरण, ग्रास कटर, घरगुती वातानुकूलन यंत्रणा यासह अनेक दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी या प्रकल्पातून मांडण्यात आल्या होत्या. टपाल आणि तार खात्याच्या वतीनं नवी मुंबईत आजपासून 2 दिवसांचा नवी मुंबई टपाल महोत्सव सुरू झालाय. महाराष्ट्र विभागाचे मुख्य महाडाकपाल A.K. दास यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि लोकशिक्षणासाठी टपाल खात्यानं पुढाकार घेतला असून त्या दृष्टीनं पावलं टाकली आहेत असं दास यावेळी म्हणाले. तिवरांचं रक्षण करा असा संदेश देणाऱ्या नवीन पोस्टकार्डांचं अनावरण दास यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. आणि आता बातमी हवामानाची. मध्य महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये उल्लेखनीय तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 15.2 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36 आणि किमान 20, नागपूर 32 आणि 15, पुणे 31 आणि 17, औरंगाबाद 32 आणि 18, नाशिक 32 आणि 16, कोल्हापूर 31 आणि 21, रत्नागिरी 35 आणि 23, सोलापूर 35 आणि 21 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. देशात जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये 2013 पासून कमालीची घट झाली असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या 51 शहरांमध्ये राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. रिझर्व्ह बँकेचं 5वं द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याजदरात कुठलाही बदल नाही. आणि शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी याच्या सीबीआय कोठडीमध्ये 14 डिसेंबरपर्यंत वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मुंबईतली सर्व उद्यानं आता दिवसातले 15 तास खुली ठेवायचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच घेण्यात आलाय. त्यामुळे अशा उद्यानांच्या लाभांपासून वंचित राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना मोठाच दिलासा मिळालाय. हा निर्णय घेण्यामागची कारणं आणि त्यांचा नागरिकांना होणारा लाभ याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.